हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये. मी आज परत तुमचं एकदा स्वागत करत आहे. आणि आज बघा हा व्हिडिओ घेऊन येते मी, ज्याच्यामध्ये मी फक्त हे ट्युलिपचे जे फ्लावर्स आहेत हे शिकवणार आहे. तर ऑलरेडी हा हेअर टायचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, बट खूप सारे सबस्क्रायबर्स जे आहेत, माझे व्ह्युअर्स जे आहेत, त्यांनी मला कमेंट केली आहे की फक्त फूल शिकव आणि ते पण थोडं स्लोमध्ये. तर मी आज फक्त हे जे फ्लावर आहे ते कसं विणायचं ते आजच्या भागामध्ये शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण मटेरियल्स बघणार आहोत. हे गंगा ऑलिव्हियाचं यान आहे. थोडं लाईट कलर मी यूज करत आहे, जेणेकरून व्हिडिओमध्ये सगळ्या ज्या स्टेप्स मी शिकवत आहे त्या समजल्या पाहिजे. त्याच्यासोबत आपली ही 4 मिलीमीटरची हूक, एक टेपेस्ट्री निडल आणि सीझर. तर बघा, सुरुवात आपली मॅजिक रिंगपासून करायची आहे. मॅजिक रिंग आपण कशी बनवतो बघा. राईट हँड साईडकडे आपला हा यानचा एंड जाणार आहे. नंतर आपण असा हात फिरवून हा इथे एक सर्कल बनवून घ्यायचा आहे. सर्कल इथे आपल्या थंब आणि मिडल फिंगरमध्ये असा पकडून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण खालच्या बाजूनी उजव्या हातामध्ये ही हूक पकडली आहे आणि हा जो धागा आहे या असा आपण ओढून आपल्या ह्या रिंगमधून काढून घेतला आहे. तर जेव्हा आपण हे जे थंब आणि मिडल फिंगर आहे हे सोडून द्यायचे डाव्या हाताचे आणि यांना इथे होल्ड करायचं आहे. तर इथे आपली मॅजिक रिंग ही तयार झाली आहे. एक चेन बनवायची आहे आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण 6 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. तर सिंगल क्रोशे आपण कसे बनवतो, सगळ्यात आधी यान आपली हूक जी आहे ती सर्कलमध्ये इन्सर्ट करून असं यान ओव्हर करून घ्यायचं आहे. हे दोन जेव्हा आपले यान असे आहेत तर ते एकदा काढून घ्यायचे. तर बघा, हे 2 सिंगल क्रोशे झाले. हा तिसरा सिंगल क्रोशे, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. तर असे 6 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे. यानचं जे टोक आहे ते असं ओढून घ्यायचं, म्हणजे आपली मॅजिक रिंग इथे क्लोज झाली आहे बघा. आणि आता हा जो पहिला स्टिच आहे याच्यामध्ये आपण असं आपली जी हूक आहे ती इन्सर्ट करून घ्यायची आहे बघा. हे सगळ्यात वरचे जे असे हे थोडं डिफिकल्ट जातं पहिल्या राऊंडमध्ये, थोडं हे कठीण वाटू शकतं बघा. असं हळूवार आपण इथूनही अशी काढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. तर हा आपला राऊंड पहिला झाला आहे. आता राऊंड 2साठी बघा, चेन 1 आणि सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशे केला आणि सेमच स्टिचमध्ये आपल्याला दुसरा सिंगल क्रोशे इथे बनवायचा आहे. ठीक आहे. आता जो नेक्स्ट हा स्टिच आहे इथे पण आपल्याला 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत, एक आणि हा 2 बघा. परत पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये पण 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला इथे 2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले जे पहिल्या राऊंडमध्ये 6 सिंगल क्रोशे होते, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याकडे 12 सिंगल क्रोशे असले पाहिजे बघा. तर इथे आपल्याकडे आता दुसऱ्या राऊंडच्या शेवटी 12 सिंगल क्रोशे आहेत. हा जो पहिला स्टिच आहे आपला, याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच बनवून दुसरा राऊंड क्लोज करून घेणार आहोत. आता तिसऱ्या राऊंडची सुरुवात करत आहोत. चेन 1, सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि नेक्स्टमध्ये 2. म्हणजे आता इथे आपण कसं वाढवत आहे, प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये 2 सिंगल क्रोशे नाही करायचे. तर काय करायचं आहे, अल्टरनेट 1 आणि 2, 1 आणि 2 असे सिंगल क्रोशे आपल्याला बनवायचे आहेत बघा. इथे 1 आला तर नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. म्हणजे हे आपले इव्हनली सिंगल क्रोशे जे आहेत ते इन्क्रीज होत आहेत. 1 आणि 2, 1 आणि 2 बघा. तर हा राऊंड असाच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. सिंगल क्रोशे 1 आणि सिंगल क्रोशे 2, सिंगल क्रोशे 1 आणि सिंगल क्रोशे 2. ओके. तर बघा, इथे आपला हा तिसरा राऊंड आता संपला आहे. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. इथे फर्स्ट स्टिचमध्ये आपण हा स्लिप स्टिच असा बनवून घेतला आणि तिसरा राऊंड आपला क्लोज झाला. चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला बघा, चेन 1 आणि प्रत्येक एक जो आपला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे.
तर चौथ्या राऊंडच्या पुढे आपल्याला इन्क्रीज नाही करायचे आहेत, फक्त आपण एका सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे असं बनवून घेतो आहे. तर चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. बघा इथे आपला चौथा राऊंड पूर्ण झाला आहे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण एक स्लिप स्टिच टाकून हा राऊंड पूर्ण करून घेतो आहे. तर आता जसं आपण चौथा राऊंड विणला आहे की प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे, तसेच आपल्या हातून 5 राऊंड्स बनवून घ्यायचे आहेत. कुठेही इन्क्रीज करायचं नाही आहे आणि काहीही चेंजेस न करता अजून 5 राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. 5 राऊंड पूर्ण करून मी तुम्हाला भेटते. तर बघा इथे म्हणजे हे जे राऊंड्स आहेत हे पूर्ण झाले. तर ती इथे टोटल आपला जो पहिला राऊंड आहे तिथून अजून आपण जर मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9वा राऊंड आपला पूर्ण झाला आहे. 9व्या राऊंडच्या शेवटी पहिल्या जो सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच असं बनवून घेतलं, एक चेन, आणि इथे आपण थोडा एक्स्ट्रा धागा कट करणार आहोत आणि हा धागा असा आपण काढून घेतला. म्हणजे इथे हा बघा हा जो शेप आहे आपला हा पूर्ण झाला. असा हा तुमचा शेप दिसला पाहिजे. तर आता बघा हा जो आपण शेप बनवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे फायबर फिल असं भरून घ्यायचं आहे. असं छान ह्याच्यामध्ये थोडंसं बोटाने प्रेस करून आपण हे असं भरून घ्यायचं आहे. आणि आपलं जे हे यार्न आहे त्याच्यामध्ये आपण ही नीडल ओवून घेतली आहे आणि आता बंद करायचं. कसं तर बघा असंही थोडंसं बोटाने प्रेस करायचं, असं होल्ड करायचं एकदम असं सेंटरमध्ये, असं हाफमध्ये, एक्झॅक्ट हाफमध्ये आपण हे असं फोल्ड केलं आहे. ठीक आहे. हा आपला जो धागा आहे बघा हा आपला इथून इथे खालच्या राऊंडमध्ये घालायचा आहे. बघा इकडून आपण हा दुसऱ्या राऊंडमध्ये टाकला आहे खालून, आणि तसाच तो धागा आपल्या समोरून इकडून काढायचा आहे. बघा एक्झॅक्ट हाफमध्ये आपण हे बंद करायचं आहे आणि परत सेमच जागेवरती आपल्याला हे एकदा एक अजून असा एक स्टिच करून घ्यायचं आहे. बघा परत एक सेफ्टीसाठी आपण एक स्टिच अजून असा करून घेतला आहे. नंतर काय करायचं आहे, आपला हा जो शेप आपला असा दिसेल तर तो आता आपण असा हाफमध्ये फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. बघा असा हाफमध्ये आपण हा फोल्ड करायचा आहे आणि हा जो आपला ही जी आपली नीडल आहे ही आपण अशीच इकडून दुसऱ्या राऊंडमधून इथून खालून काढून घ्यायची आहे आणि तीच नीडल आपण इकडून अशी या इथून आपण टाकून हे शिवून घ्यायचं आहे. तर असा हा आपला थोडक्यात असा प्लसमध्ये हा शेप दिसला पाहिजे. परत एक सेफ्टीसाठी आपण परत एक स्टिच मारून घेणार आहोत. नंतर बघा एक गाठ करून घ्यायची आहे इथून, अशी एक गाठ आपण इथून करून घेतली आणि हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण इथून असा ही जी आपली निडल आहे ही अशी आतमध्ये टाकून इकडून काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा धागा इथून कट करून घ्यायचा आहे. तर आपलं हे असं सुंदर असं फ्लावर इथे बनून तयार आहे. बघा अतिशय सुंदर आणि खूप थोड्या वेळातच हे बनून तयार होतं आणि बनवायला पण खूप इझी आहे. तर हे फ्लावर बनून आपलं तयार झालं आहे. तर हे फ्लावर आत्ता आपलं तयार झालं आहे. ह्या फ्लावरचे आपण मल्टिपल यूजेस करू शकतो. जसं की हे हेअर टाय एक आपण बनवून मी तुम्हाला दाखवलं, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर असं बनवू शकतो किंवा आपण याला डायरेक्ट स्टिक इथे लावून आपण हा फ्लावर पॉटमध्ये तसा पण बनवू शकतो किंवा आपण ॲज अ किचन याला यूज करू शकतो किंवा आपण याला बॅक चार्म म्हणून पण यूज करू शकतो. तर याचे मल्टिपल यूजेस तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही हे फूल नक्की ट्राय करा. वेगवेगळ्या कलर्समध्ये ट्राय करा. खूप सुंदर दिसतं आणि बनवायला पण खूप इझी आहे. बघा मी भरपूर कलर्समध्ये हे बनवलेलं आहे. तर नक्की हे फूल ट्राय करा आणि अजून काही समजलं नसेल तर प्लीज परत कमेंटमध्ये लिहा. आणि जर हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज
व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा की नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल. तोपर्यंत बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग.